यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कानपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा भीषण अपघात झालेला आहे। गर्ग एव्हिएशन या स्थानिक फ्लाइट ट्रेनिंग स्कूलचं हे विमान होतं। या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक अभिषेक पुजारी आणि प्रशिक्षक वैमानिक सचिन भाटिया यांचा मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून शोध आणि तपासाचं काम सुरू आहे। आपण पाहू शकतो अत्यंत धक्कादायक बातमी आहे कानपूरमधून। कानपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा भीषण अपघात झालेला आहे। गर्ग एव्हिएशन या स्थानिक फ्लाइट ट्रेनिंग स्कूलचं हे विमान होतं। तर या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक अभिषेक पुजारी आणि त्यासह प्रशिक्षक वैमानिक सचिन भाटिया यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अपघाताची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून शोध आणि तपासाचं काम अद्याप सुरू आहे। मात्र अतिशय भीषण असा हा अपघात होता। यानंतर बातमी आहे सांगलीतून। सांगलीच्या जत तालुक्यात नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधायला आज सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला। जतच्या महाराणा प्रताप चौकात गुहागर विजापूर या महामार्गावर आंदोलन सुरू आहे। तर तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करावी। पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत। जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी। तसेच शेतकऱ्यांचा दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करून द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मात्र आंदोलनाला सुरुवात होताच महामार्गावरून जाणारी एक रुग्णवाहिका सोडवण्यावरून पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला। चुकीची भाषा वापरल्याच्या आरोपामुळे हा वाद उमटल्याचं कळतंय। सर्वपक्षीच्या वतीनं आज या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बरोबर म्हैसाळच्या आवर्तन त्याचबरोबर अवैध धंदे त्याचबरोबर कृषी विभागातली जे काही मागेल त्याला शेततलाव मागेल त्याला यंत्रसामुग्री मागेल त्याला अशा पद्धतीच्या ज्या काही शासकीय योजना आहेत आणि महसूलच्या बाबतीत सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना नाहक त्रास दिला जातो। त्याच्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आलेला आहे। तालुक्यामध्ये सरासरी पर्जन्य 7 ते 8 इंचाचा झालेला आहे। त्यामुळे पूर्ण खरीप वाया गेलेला आहे। त्यामुळे सध्या पाण्याची अतिशय गरज आहे, तुटवडा आहे। त्यामुळे पिकही वाळायला लागले आणि जत तालुक्यामध्ये जी म्हैसाळ योजनेचं पाणी पाहिजे होतं 4 TMC पाणी जत तालुक्यासाठी राखीव आहे, परंतु त्यातलं अगदी अर्धा TMC सुद्धा पाणी जतला दिलं जात नाही आणि आपलं जे पाणी आहे ते सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये दिलं जात आहे। जिल्ह्याचं 60% इतकं पशुधन आहे। मूळ म्हणजे पशुधन आज धोक्यात आहे। या ठिकाणी चारा डिपो नाही, चाऱ्याची उपलब्धता नाही आणि त्या पशुधनाला पाणीचं सुद्धा इथं उपलब्ध होता नाही आणि 27 तलाव आज कोरडे पडलेले आहेत। उलट आटपाडी तासगावमध्ये तलाव भरलं जातं आणि जतमध्ये 27 तलाव कोरडं पडतं। यासाठी आम्ही आमदारला जबाबदार धरू, आमदारवर निश्चित जबाबदारी निश्चित करू। आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कुठलाही विषय आज सुरळीत नाहीये। वीज मिळत नाही, पाणी नाही,